अतुल सावे बोलतायत, थेट जाऊयात. त्यांचे 14 मागण्या होत्या. त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये चर्चा त्यांच्याशी करणार आहोत आम्ही. नक्कीच मला खात्री आहे की त्या सगळ्यांची चर्चा केल्यावर तो प्रश्न सोडू शकतो. ओबीसी नेत्यांची प्रमुख मागणी ओबीसीमधनं कालच्या जो DR काढला जातो पाहिजे त्यामध्ये काही संभ्रम आहे का ओबीसी नेत्यांचा? मुंबई साहेबांनी असं नाही आहे. अभ्यास सगळ्यांनीच केलेला आहे. ओबीसीच्या आरक्षणाला जे बघताना हिंदू समाजाला आरक्षण देणार आहे. त्यामुळे असं ते कंपल्सरी काही नाही. क्लिअरिटी हैदराबादचे कुठे हिंदी प्रमाणपत्र त्यांना मिळणार आणि त्याच्यामुळे तो काही विषय ऑलरेडी अनेक ठिकाणी मिळत असतो. काल बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात आली, आपण एक सभास होता, नेमकं काय काम करणार आहे ही समिती आणि तिथं कधीपर्यंत मसूद आहे? आमच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत त्याच्यावर चर्चा करून त्या सगळ्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. एक आरोप असाही होऊ लागलेला आहे, काही ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी इतक्या लोकांना प्रमाणपत्र मिळणार आहे. हा या संदर्भातले दावे जे आहेत ते सुद्धा खोडून काढले जात आहेत. आज परिस्थिती काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.